वातावरणाचं उष्णता वाढली तसं डेंग्यू हे झाला, परंतु त्याचा लगेच परिणाम दुसरा झाला की स्वाईन फ्लू सारखे जे फुफ्फुसाचे आजार असतात हृदयाचे, आणि त्याच्यासाठीच आमची माननीय पक्षप्रमुखांची पण संकल्पना आहे की मोकळा श्वास मुंबईला घेता यावा, आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त उद्यानं बनवत आहोत, आणि म्हणून झाडं लावा आणि आहेत ती वाचवा हे आमचं धोरण राहणार आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांचं हे अगाध वैद्यकीय ज्ञान. राज्य सरकारनं निर्देश दिलेले असतानाही आपल्या गाडीवरील लाल दिवा कायम ठेवण्याचा त्यांचा अट्टहास. दिवाळीला महापौर बंगल्यातल्या कार्यक्रमात पतीसोबत हिंदी गाण्यावर केलेला डान्स. मनसे गटनेते संदीप देशपांडेंनी जारी केलेली टक्केवारीची वादग्रस्त ऑडिओ क्लिप. आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना आणि त्यावरून मित्रपक्ष भाजपचा ओढवून घेतलेला राग. महापौर पदाची सूत्र हाती घेतल्यापासून स्नेहल आंबेकर शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू लागल्यात. त्यांची बाजू सावरून घेताना इतर नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागतीये. वादग्रस्त म्हणून महापौरांनी राजीनामा द्यावा. काँग्रेसवाल्यांना माहित नाही का त्यांच्यासारखं काय आदर्श घोटाळा नाही आहे राजीनामा द्यायला. मुंबईच्या प्रथम नागरिक जे त्यांनी खरं सन्माननीय पंतप्रधान साहेबांच्या बाबतीत असं काही वक्तव्य केलेलं नाही असं स्वतः त्या म्हणाल्या, परंतु हा कुठेतरी विपर्यास झालेला आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी प्रेस नोट काढलेली आहे ऑलरेडी. तर दुसरीकडे महापौरांनी पंतप्रधान मोदींनाच टार्गेट केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात मात्र आनंदाचं वातावरण आहे. शिवसेनेच्या महापौर म्हणून त्या आपला कारभार करत असतात. त्यांनी आजपर्यंत अशी कुठली भूमिका मुंबईकरांसाठी मुंबईच्या नागरिक समस्या निवारण करण्यासाठी अजूनपर्यंत घेतलेलं आहे. फक्त वादग्रस्त विधानामध्ये त्या फेमस आहेत, परंतु जे विधान त्यांनी आता इकडे केलं आहे हिटलर वगैरे वगैरे नरेंद्र मोदींबद्दल म्हटलं आहे ते खाद्या मुंबईच्या भावना त्यांनी प्रकट केलं. महापौरांना पदावर ठेवावं तरी पंचायत आणि काढावं तर नाचक्की अशा दुहेरी कात्रीत शिवसेना सापडलेली दिसतीये. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.